शिंगवे ग्रामपंचायतीतील 6 सदस्यांचा राजीनामा मनमानी कारभाराला कंटाळून मोठा निर्णय। शिरपूर तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून विरोधी पक्षातील 6 सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे। शिंगवे ग्रामपंचायतीतील एकूण 13 सदस्य असून त्यापैकी 7 सदस्य सत्ताधारी गटाचे असून उर्वरित 6 सदस्य विरोधी पक्षातील आहेत। या 6 सदस्यांनी आज सरपंच कविता बागुल यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला। राजीनामा देणाऱ्या सदस्यांमध्ये स्वाती शिरीष पाटील, मंजुळाबाई गुलाब पाटील, अनिता सुनील पाटील, मंगला प्रवीण पाटील, धीरज शंभू पाटील व संभाजी भिका पाटील यांचा समावेश आहे। या सदस्यांनी आरोप केलाय की सत्ताधारी सरपंच व त्यांचे सहकारी कोणत्याही प्रकारे विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत आहेत। विकास कामांपासून ते रोजच्या प्रशासनापर्यंतच्या पारदर्शकतेचा अभाव असून ग्रामपंचायत कार्यालयात मनमानी पद्धतीने कारभार केला जात आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त सदस्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेनंतर शिंगवे ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली असून पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मी ग्रामपंचायत सदस्य शिंगावे, वार्ड क्रमांक 2। आम्ही एकूण शिंगावे ग्रामपंचायतीत 13 सदस्य असून त्यापैकी 6 सदस्यांनी राजीनामा देत आहोत। कारण ग्रामपंचायत चाललेला कारभार आणि मासिक मीटिंग मध्ये होणारे मुद्दे ह्याच्यात साम्यच घडत नाही आणि कुठलेही विकास काम सदस्यांना न विचारता ग्रामपंचायतीमध्ये केलं जातं। त्याच्यामुळे आम्ही या डोंगर कारभाराला कंटाळून राजीनामा देत आहोत। नमस्कार, मी शिरीष मनोहर पाटील, शिंगावे ग्रामपंचायत त्याचा गटनेता या आमच्या ग्रामपंचायतीच्या माझ्या 6 व समोरच्या पार्टीच्या 7 जागा निवडून आल्या। त्या निवडल्यानंतर आमच्यात सहमत झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र मताने सरपंच उपसरपंच आजपर्यंत चांगला व्यवहार सुरळीत चालू होता। पण त्याच्यातच त्यांना काय दुर्बुद्धी दिसली, त्यांनी जे चुकीचं काम केलं त्या चुकीच्या कामांना कंटाळून आम्ही सगळ्यांनी 6 मेंबरांनी मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला हा पुढचा कारभार चालवायचा नाही, आपल्या बुद्धीला तो कारभार पटत नाही, तर तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावे। आज सगळे 6 मेंबर आम्ही आलो आणि सगळ्या 6 मेंबरांनी आज इथे राजीनामे दिले।